हाय, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर उठले उठले आपली ड्युटी झाली पत्रावर जांभळ काढण्यासाठी. आणि आपण जांभळ का काढतोय ते तुम्हाला माझ्या पुढे व्लॉगमध्ये कळेलच. आणि आम्ही एवढी जांभळ काढली आहेत पत्रावर आणि खालून सुद्धा. खालची दाखवली नाही ती गोष्ट वेगळी. आता तुम्ही म्हणताल सकाळी सकाळी जांभळ कोणासाठी काढली आहेत? तर जे मगाचं प्रेम होतं ते एक खास व्यक्तीसाठी आहे. म्हणजे आम्ही आज चाललो आहे माझ्या मम्मीच्या आत्याच्या घरी, जे की फार दूर आहे इथून. आणि म्हणून मी माझ्या लहानपणापासून मी आता 19 वर्षाची आहे आणि 19 वर्षामध्ये आम्ही त्यांच्याकडं 2 वेळेस नाही सॉरी 1 वेळेस ही सेकंड टाईम आहे. आता किती दूर आहे तर इथून माझ्या मम्मीच्या आत्याच्या गावाला जाण्यासाठी कंप्लीट 1 घंटा लागतो आमच्या घरापासून त्यांच्या घरापर्यंत. बघितलं फार दूर आहे ना. तर आज काय तर धोंड्याचा महिना अधिक मास. तर अधिक मासामध्ये त्यांच्याकडे पोथी वाचली जाते दर 3 वर्षाला. तर आज त्या पोथीची समाप्ती आहे आणि त्यामुळं त्यांनी आम्हाला बोलवलं. मी खूप लहान होते जेव्हा त्यांच्याकडे फर्स्ट टाइम गेलते. मला त्यांचं घर पण आठवत नाही, बट मुझे मेरी फायदे की चीज़ हमेशा याद रहती है. आणि ते म्हणजे त्यांनी मला कॅडबरीचं चॉकलेट दिलं ते मला लक्षात आहे. आणि मी इथून गाडीत बसून गेली ती हे सुद्धा लक्षात आहे. पण त्यांचं घर मला लक्षात नाही आहे आणि बाकी काहीच लक्षात नाही तर काय केलं तर काय नाही. सो हे माझी सेकंड टाईम आहे आणि म्हणून मी म्हणलं मी तर येणारच, कारण की मला काहीच लक्षात नाही, मला पाहायचं आहे. असं म्हणतात की त्यांचा वाडा आहे आणि आपल्या डोक्यात पिक्चर सिनेमा ह्यांनी वाड्याची भूमिका खूप मोठी आहे. की वाडा म्हणजे पार असा चिरबंदी, मध्ये गेला त्याला असं स्पेस, नंतर लाकडी दरवाजे, ही अशी आपल्या इमेज आहे. तर लेट सी तिथं गेल्यावर काय होतं. आता काय करते आपला प्लॅन भलेही काय घालायचं कसं तयार व्हायचं हे रात्री ठरलेलं असला तरी आपली मम्मीज लोक ते पहिल्यापासून ठरवून ठेवतात. ते आपल्यासारखे नसतात गाईज. मी रात्री 11:30 वाजता ड्रेस तो येत नव्हता म्हणून उसवून आज सकाळी धुवायला टाकलं आहे. बघितले किती लवकर प्लॅन होती मी. सो फायनली ह्या जन्मात तरी मला ही सुई ओन झाली आहे. आणि म्हणूनच तिच्या प्लॅनमध्ये खूप अरे हे जास्तच मोठं झालं. तिच्या प्लॅनमध्ये खूप मोठी गोष्ट ते म्हणजे मोगऱ्याचा हार. तर आपण इथे मोगऱ्याचा हार करणार आहोत, जे की तिला लावून जायचं आहे, सॉरी माळून जायचं आहे. देखा ह्याच्यामुळं दात जरा नीट ठेवावेत, कामाला येतात कधी कधी. सो आपण हे साईडला करू. फुलं किती आहेत? नो डाऊट ही आमच्याच घरची फुलं आहेत. तर ओते मी. अँड दिस इज द फायनल रिझल्ट. आणि हा रोज मी गेले आंघोळीला. आणि आय एम कन्फर्म की मागच्या मी मरमेडच होते, कारण की मी जितक्या वेळ आंघोळ करते तितक्या वेळेस माझी आई मला 100 वेळेस म्हणून जाते की मी इतक्या वेळेस 10 वेळेस आंघोळ करून बाहेर येऊ शकते. आणि जोपर्यंत आई असं आपल्याला म्हणत नाही तोपर्यंत बाहेर नका निघू मुलींनो. चोक सपाट, पाणी वाचा, पाणी जिरवा. आय एम रेडी. हे मी काय लावते, ही आहे चंदनाची पावडर. ह्याचा डब्बा फुटलाय, काचच्या डब्यात येते पण खूप छान फ्रॅग्रन्स होती. मी परफ्यूम लावत नाही, फक्त ही चंदनाची पावडर लावते. थोडीशी लावली तरी खूप जास्त फ्रेग्रन्स असतो. आणि ह्याला म्हणतात चंदन पावडर. काचेच्या डब्यामध्ये ती खादी भांडारमध्ये भेटून जाईल. ओके. आणि आजचं नन पुरे झालं. मग आम्ही तयारून निघू लागलो. पण बाकीच्या सारखं आम्हाला पण घराच्या बाहेर निघताना आठवतं की आमचं काय राहिलं आणि काय विसरलं. मग आम्हाला आठवलं की आमचं लॉक तर बिझी आहे, म्हणून मी लॉक घेण्यासाठी गेले सजाच्या काकूंच्या घरी. आणि मी लॉक घेतलं आणि लॉक घेऊन निघाले. पण आपण एका रस्त्यामध्ये नीट चालू शकत नाही, म्हणून एका रस्त्यामध्ये 10 वेळेस धडपड करून मी फायनली लॉक घेऊन आम्ही घराला लॉक लावलं. आणि आम्ही अरे बाग नजरा इकडे. आम्ही इथं हवा भरायला थांबलो. येस मम्मी. आणि मी त्यांना सांगितलं तरी पण ते म्हटले की जाऊ दे. एंड बारिश का मौसम स्टार्ट हो चुका है, म्हणून सुंदर नजारे जरा आणखीन जास्त सुंदर व्ह्यू दिसू लागला. आणि पाहत पाहत आम्ही पोहोचलो. फक्त अर्धा तास लागला आम्हाला जायला. आम्हाला वाटलं तर 1 घंटा लागेल. आणि हे तिथलं मार्केट आहे आणि जरा जास्तच रश होता. मी आणि माझ्या आजोबा पोहोचलो चलत चलत आमच्या आत्याच्या घरी. जे ऑरेंज कलरचं घर दिसते तोच आहे त्यांचा वाडा. आणि ही मधली रूम होती, जरा जास्त भरलेली वाटते ना.
कारण की कन्स्ट्रक्शन थोडं जुनं झालं आहे. अँड दिस इज मी. आणि ही आहे आमची लादणी. माझ्या बरंच काढतं आणि हे आहे लादणीचा रस्ता. लादणी थोडी मधी पडली आहे कारण की बाहेरचा रस्ता थोडा वर गेला आहे. आणि वाडा म्हटला तसाच खूप जास्त सुंदर आहे. कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे थोडं थोडं गजगज वाटू लागलं. आणखीन खूप छान होतं. मग आम्ही मावशीच्या घरी गेलो आणि भेटून वगैरे आम्ही बॅक टू द होम फक्त अर्ध्या तासांमध्ये. ए रानू, राणू इकडं बघ, वर बघ, वर बघ, वर बघ. गाडीमध्ये मागे 3 जण बसलो होतो. त्यामुळे खूप कंजेस्टेड आलेलं आणि भयानक झोपता येत नाही. झोपणार आहे आता. हे सगळे आंबे माझ्या आजोबाने आणलेत. हे दिलेत तिकडून. एवढंच का? बाहेर टोपल्यामध्ये पण आहेत. इथून पुढचे काही दिवस जेवणात आंबा, नाश्त्यात आंबा, रात्री आंबा, स्नॅक्स मध्ये आंबा, सगळीकडे आंबा 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 बस. इट्स सो टेस्टी. गावरान आंब्याची चव ना काही वेगळीच असते खरंच. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग की वजह से. खूप जास्त, खूप जास्त. काय झालं? कशी आहे साडी? काहीतरी म्हणू लागलीस ना. आई पिकव डबल एकदा आंबा. बघा बघा कशी खायली. आई पिकव ना आणखीन एक आंबा. आंबट आहे? अगं म्हटलं ना तो खराब झालाय म्हणून. काय आंबा गोड नाही? मी तर 2 पहाड खाल्ले, मला तर गोड लागला. हाँ आता पिकव आई. हमारी ऑडियंस को देखने दो तू कसा आंबा पिकवतेस ते. हाँ हाँ हाँ. असा आंबा पिकवायचा, त्याच्यावरचं काढायचं, चिक काढायचा अँड एन्जॉय. 50 रुपये काटो ओवर एक्टिंग के. अगं ते काकूला बोलो ना आंबे खायला आपले. डोंट डिस्टर्ब मी. डिस्टर्ब करू नको सिद्धी मला. अगं बोललो ना गीते काकूला आंबे खायला. अगं येतात तरी पण त्या. एवढे आंबे काय आपण संपणार? ते खराब होत पहाडाला लागलेले आंबे. अगं शेवटचं टर्कल खाऊन दाखवून ते बॅक साईडनं थोडस खोलून. आता कातड कसं खायचं? ते असं खायचं. मागच्या साईडनं त्याला थोडस त्याचं कातड काढायचं. बस झाले. अगं खा की आणखीन. अगं मग कोण खाणार एवढे आंबे? खा. अगं पप्पाने आंबे दिलेत, खा ना. आता गोड खाऊन खाऊन तिखट खायची इच्छा व्हायली. संपत नाहीत आंबे. आई बस. 4था आंबा चालू आहे. पप्पाने दिलेत म्हणजे का सगळे एका दिवसात खाती की काय? 5वा. मग असे आंबे खाल्ले होते म्हणून तोंड गड पडलं होतं म्हणून कंचेक्स खाते. ओके, थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. सो आज के लिए बस इतना ही. भेटूया नंतर जेव्हा माझा पुन्हा दुसरा व्लॉग येईल. सो बाय.